नमस्ते सर्वांना. गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत आंबाड्याची भाजी करून. हे बघा, त्यासाठी मी बागेतल्या मिरच्या आणि आंबाड्याची भाजी आणलेली आहे. ही भाजी आंबट चवीची असते बरं का. कोणी पिळून करतं, मी तशी नाही, मी डायरेक्ट करते. त्यासाठी मी घेतलेल्या आहेत मिरच्या आणि लसूण घेतलं आहे बघा, खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला. त्यानंतर ही चिरलेली भाजी धुवून घेतली आहे छान, अशी पिळून धुवून घेते. असं फोडणीसाठी तेल टाकते. हे आता हे बाकीचे जे जिन्नस आहे ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. तेल म्हणा, कांदा वगैरे, डाळ. ह्याच्यामध्ये मोहरी टाकलेली, तेल गरम झालेली. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. एक अख्खा कांदा घेतला आहे मी चिरून. त्यामध्येच मग मिरची आणि लसूण टाकायचं कुटलेलं आहे. खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर खूप छान चव येते. हे बघा, असं परतून घ्यायचं छान. आणि आता याच्यामध्येच काय करतं, ही भिजवलेली डाळ आहे ना, ही डाळ पण ह्या तेलामध्येच टाकायची, म्हणजे अजून चांगली परतून निघते ती आणि तिचा कडकपणा कमी होतो. हे बघा, हे असं छान परतून घ्यायची. त्यानंतर धुतलेली भाजी अशी टाकायची त्यामध्ये आणि हलवायची थोडी अशी. मीठ वगैरे आत्ताच टाकायचं नाही, हे पाणी आटल्यानंतर टाकायचं मीठ. ही चांगली परतून घ्यायची ही भाजी. हे बघा, अशी वाफाळली छान. ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा. आता हा गूळ ज्याला आवडतो त्याने टाकायचा, ज्याला आवडत नाही त्याने नाही टाकलं तरी चालतो. पण आता हा मला आवडतो, आंबट गोड चव मला आवडते म्हणून मी हा गूळ टाकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आता शेवटी. मीठ टाकल्यानंतर थोडं हलवायचं असं छानपैकी. बघा, अशी मोकळी व्हायला लागली भाजी. त्यामध्येच थोडंसं आता कूट टाकायचं, शेंगदाण्याचं कूट. मस्त असं थोडं टाकलं कूट, हलवून घ्यायची. हे बघा, आपली भाजी वाफळलेली एकदम रेडी आहे खायला. आणि ही भाजी भाकरीबरोबरच खूप छान लागते बरं का. अशी बघा, आंबाड्याची भाजी आणि भाकरी, अशी वाफळलेली भाजी बघा, काय टेस्टी छान लागते. या जेवायला आणि एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती.